नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा पॉइंट डिस्कस करणार आहोत. तो पॉइंट आहे महाराष्ट्रातील घाट किंवा खिंडी आणि ते कोणत्या राष्ट्रीय महामार्गांवरती आहेत किंवा महामार्गांवरती आहेत हे आपण डिस्कस करूयात. दोन्ही लिंक करूया टॉपिक, कारण आतापर्यंत आयोगाने असे प्रश्न खूप कमी विचारलेले आहेत किंवा क्वचित विचारले पण नाहीयेत. पण जर इथून पुढे ट्रेंड बदलला तर आयोग आता महाराष्ट्रातील घाटांवरती आयोगाने प्रश्न सेपरेटली विचारलेले आहेत, महामार्गांवरती सेपरेट प्रश्न आहेत. पण या दोघांना लिंक करून जर प्रश्न विचारले तरी आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर आपण या टॉपिकला लिंक करूया आणि कोणत्या महामार्गावरती आपल्याला कोणकोणते घाट किंवा खिंडी पाहायला मिळतात हे डिस्कस करूयात. तत्पूर्वी थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपल्या दोन बॅचेस चालू आहेत. एक कंबाईनची क्रॅश कोर्स चालू आहे. आता कंबाईनचा क्रॅश कोर्स जॉईन केला नसेल तर जॉईन करू शकता. 30 एप्रिल साठी आपण चालू केलाय. आणि दुसरा क्रॅश कोर्स आहे आपला 4 जूनच्या राज्यसेवेसाठी. जर तुम्ही 4 जूनचं प्रिपरेशन करत असाल तर 4 जून साठी तुम्ही या क्रॅश कोर्सचा विचार नक्की करू शकता. प्रिलिमचा जो काही अभ्यासक्रम आहे एकदम एक्झाम ओरिएंटेड आपण याला कव्हर करतोय. या बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत. मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला या बॅच वरती मिळून जाईल. आता बघा सेल चालू आहे आपला. सेल मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला डबल बेनिफिट होतो. एक तर तुम्हाला डिस्काउंट मिळतो खूप चांगला, आणि दुसरा पॉइंट म्हणजे एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे तुम्ही 12 महिन्यांसाठी एनरोलमेंट करायला गेला तर 4 महिने आपल्याला एक्स्ट्रा मिळतात. हा याचा फायदा आहे. यासाठी देखील तुम्हाला कॅपिटल मध्ये अनिकेत हा कोड यूज करायचा आहे. आणि हा सेल उद्यापर्यंत चालू आहे. तुम्ही सर्वांनी या सेल मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. 4550 मध्ये तुम्हाला राज्यसेवेचं पूर्णपणे सबस्क्रिप्शन मिळून जाईल जवळपास 16 महिन्यांसाठी, आणि कंबाईनचं पण 16 महिन्यांसाठी तुम्हाला 3184 मध्ये मिळून जाईल. असा आपला एक सेल चालू आहे. ओके, बाकी बघा लक्ष द्या. जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन असाल तर टेलिग्रामला पण जॉईन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक टेलिग्रामचा चॅनल आहे, सर्वांनी सर्च करा टेलिग्रामला जाऊन किंवा हा QR कोड स्कॅन करा. जास्त वेळ घेत नाही तुमचा, डायरेक्टली टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिक बघा कोणता आहे. टॉपिक आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या खिंडी किंवा महाराष्ट्रातील महत्वाचे घाट. आता डिस्कस करताना आपण सर्वात पहिल्यांदा काही लोकेशन पाहणं गरजेचं आहे. काही महत्वाचे जे ठिकाण आहेत हे ठिकाणं समजून घेणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला ही ठिकाणं व्यवस्थित दिसत आहेत. झूम करायची जास्त काही आवश्यकता नाहीये. झूम केल्यानंतर लिहिता येणार नाही आपल्याला, त्यामुळे झूम काय करत नाही मी आता. पहिल्यांदा लक्ष द्या, सर्वांना धुळे दिसतंय. सर्वांना धुळे आय होप दिसत असेल. धुळे हे लोकेशन आहे. धुळ्यानंतर इथं तुम्हाला नाशिक पाहायला मिळतं. इकडे आला तर या साईडला ठाणे आहे. इकडे आला तर छत्रपती संभाजी महाराज नगर आपल्याला पाहायला मिळेल या साईडला. या साईडला आपलं नगर आहे. आता बघा, धुळे ते नाशिक, धुळे ते छत्रपती संभाजी महाराज नगर, नाशिक ते ठाणे, नाशिक ते पुणे पण या ठिकाणी दिले बघा. पुण्यावरून 3 ठिकाणी आपण जातो. एक आहे महाड, एक सातारा आणि एक आहे बारामती. ओके, आता या प्रत्येक मार्गावरती आपल्याला कोणकोणते घाट आढळतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवात करूया आपण धुळ्यावरून. धुळ्यावरून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे येतो, लक्ष द्या, धुळ्यावरून नाशिकला येताना या मार्गावरती एक घाट आपल्याला आढळतो. त्या घाटाचं नाव आहे लळिंग घाट. कोणता घाट आहे? लळिंग घाट. हा तुम्हाला धुळे ते नाशिक या या मार्गावरती आढळतो. जर आपण धुळे ते छत्रपती संभाजी महाराज नगर इकडे जायचा प्रयत्न केला तर घाटाचं नाव लक्षात ठेवा, औट्रम घाट किंवा कन्नड घाट. औट्रम घाट किंवा कन्नड घाट हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. धुळ्यावरून छत्रपती संभाजी महाराज नगर या जे आपण ठिकाणात चालला तर. नाशिकवरून ठाण्याकडे चाललो आपण तर या ठिकाणी आहे बघा थळ घाट, किंवा याचं दुसरं नाव आहे कसारा घाट. थळ घाट किंवा कसारा घाट. जर आपण ठाण्यावरून नगरला चालला असाल तर या मार्गावरती आहे माळशेज. जर आपण नाशिक वरून पुण्याला येत असाल तर या मार्गावरती आपल्याला चंदनापुरी हा घाट पाहायला मिळतो. पुण्यावरून जर महाडला येत असाल तर वरंदा घाट, पुण्यावरून सातारला चालला असाल तर खंबाटकी घाट किंवा कात्रज घाट, खंबाटकी. आणि जर पुण्यावरून बारामतीला चालला असाल किंवा इथं सासवड पण येऊ शकतं तर एक येतो बघा दिवे घाट, आणि दुसरा एक काय लक्षात ठेवा, जर कात्रज वरनं गेला तर बोपदेव घाट. ओके, ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची आपल्याला. आपण सविस्तरपणे परत एकदा पाहणार आहोतच, बरोबर. एकदम प्रॉपरली परत एकदा रिवाइज करूया. सर्वांनी लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा आपण पाहिलं सर, या ठिकाणी धुळ्यावरून नाशिकला जर येत असेल आपण धुळ्यावरून नाशिकला तर या महामार्गावरती आपल्याला लळिंग घाट पाहायला मिळाला. लळिंग घाट. आता सर्वात पहिला मुद्दा, लळिंग घाट जो आहे बघा लक्ष द्या, जो लळिंग घाट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो
हा लळिंग घाट तुम्हाला कोणत्या महामार्गावरती पाहायला मिळतो? तो महामार्ग लक्षात ठेवायचा आहे NH60. कोणता लक्षात ठेवायचा आहे? नॅशनल हायवे 60 हा तुम्हाला पाहायला मिळतो लळिंग घाट. कारण NH60 आपण ऑलरेडी महामार्गांमध्ये शिकतो. धुळे ते नाशिक, नाशिक ते पुणे या महामार्ग आपल्याला NH60 पाहायला मिळतो. यामुळे आपण याला इथे लक्षात ठेवलेलं आहे. यानंतर NH52 बघा इथं आहे. NH52 नॅशनल हायवे 52 धुळ्यावरून छत्रपती संभाजी महाराज नगर पुढे बीड आणि पुढे जातो सोलापूरला. धुळे सोलापूर हायवे आपण त्याला म्हणतो. त्यामुळे NH52 वरती आपल्याला औटरम घाट किंवा कन्नड घाट लक्षात ठेवायचा आहे. जर आपण ठाण्यावरून पुण्याला आला तर या मार्गावरती बरं हा कोणता नॅशनल हायवे? NH48 आहे. यावरती आपल्याला बोर घाट पाहायला मिळतो. कोणता घाट या मार्गावरती? बोर घाट. आपण मुद्दा लक्षात ठेवा सर्वांनी. दुसरा, ठाण्यावरून नगरला चालला असाल तर या ठिकाणी नॅशनल हायवे 61 आहे आणि नॅशनल हायवे 61 वरती आपल्याला माळशेज घाट पाहायला मिळतो. पुढे आपण आलो बघा पुणे सातारा. हा पण NH48 आपला गोल्डन क्वाड्रिलेटरलचा भाग NH48 जे सुवर्ण चतुष्कोणाचा भाग आहे. पुण्यावरून सातारला चालला तर NH48 आहे. या मार्गावरतीच खंबाटकी घाट आपल्याला पाहायला मिळतो. तर लक्ष द्या, NH60 वरती लळिंग घाट, NH52 वरती औटरम किंवा कन्नड घाट, यानंतर NH61 वरती आहे तो माळशेज घाट, NH48 वरती दोन सांगितले, एक म्हणजे बोर घाट, एक आहे तो खंबाटकी घाट. आता पुढे जाऊया. पुढचे लोकेशन्स बघा. कराड ते चिपळूण या मार्गावरती आपल्याला एक घाट पाहायला मिळतो. तो घाट आहे कुंभारली घाट. कुंभारली घाट हा कराड ते चिपळूण मध्ये आहे. कोल्हापूरवरून जर रत्नागिरीला जायचा प्रयत्न केला तर आंबा घाट पाहायला मिळतो आणि आंबा घाट जो आहे हा आंबा घाट एका महामार्गावरती आहे NH161. हा आकडा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे किंवा याला आपण काय म्हणूया? NH166 म्हणूयात. ओके, NH166 म्हणूयात आंबा घाट. कोल्हापूर ते कुडाळ किंवा कणकवलीकडे यायचा प्रयत्न केला तर या मार्गावरती आपल्याला एक घाट आढळतो. तो घाट आहे हनुमंते घाट. कोणता आहे? हनुमंते घाट. जर कोल्हापूर ते सावंतवाडी आपण पाहिलं किंवा पुढे गोव्याकडे चालला असाल तर फोंडा घाट पाहायला मिळतो आणि जर सावंतवाडी ते बेळगाव असेल तर आंबोली घाट पाहायला मिळतो आपल्याला. कोणता? आंबोली घाट. सर्वांनी लक्ष द्या. कराड ते चिपळूण कुंभारली, कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा, कोल्हापूर ते कणकवली हनुमंते, कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडा आणि सावंतवाडी ते बेळगाव आंबोली घाट हा आपल्याला पाहायला मिळतो. कोकणामध्येच तुम्हाला इथं जर आपण पाहिलं महाड दापोली तर महाड दापोली या दोन ठिकाणांमध्ये आपल्याला कशेळी घाट पाहायला मिळतो. कशेळी घाट किंवा कशेळी घाट कोणत्या दोन लोकेशन्स मध्ये आहे? लोकेशन लक्षात ठेवायचे. कोणते? एक आहे महाड, एक आहे दापोली. बरं, यानंतर कोणता महामार्ग आहे हा? NH66 वरती तुम्हाला कशेळी घाट पाहायला मिळतो. हा पण मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा. ओके, तर हे महत्वाचे तुम्हाला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग त्यावरती असणारे काय आहेत? तर आपले घाट किंवा खिंडी आहेत. चालेल, हे सगळं आपल्या मॅपबुक मध्ये दिलेलं आहे. जर तुमच्याकडे मॅपबुक नसेल, ओके, हे सगळं मॅपबुकचे स्क्रीनशॉट आहेत. मी तुम्हाला जिओग्राफीसाठी महाराष्ट्र भूगोलासाठी मॅपबुक प्रोव्हाइड केलंय. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. या नंबरवरती व्हॉट्सअपला मला मेसेज करा. सांगा की या लेक्चर मध्ये तुम्ही आलेले आहात. मी ग्रुपला पण ऍड करेल तुम्हाला, प्लस तुम्हाला मॅपबुक देखील प्रोव्हाइड करून देईल. चालेल, हा एक मुद्दा लक्षात ठेवा सर्वांनी. तर हे महाराष्ट्रातील महत्वाचे घाट पाहिले आपण. कोणत्या महामार्गावरती ते पण पाहिलं आणि काही महत्वाच्या गोष्टी देखील पाहिलेल्या आहेत. आता आयोगाने प्रश्न कसा विचारला होता बघा एकदा. आता जस्ट 2022 का 21 चा प्रश्न आहे हा. खाली दिलेल्या घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. ऑप्शन मध्ये बघा थळ, वरंधा, आंबा आणि फोंडा. या चार पैकी सर्वात दक्षिणेकडे कोण असेल? या चार मध्ये सर्वात दक्षिणेकडे काय वाटतं? वरंधा, आंबा, थळ का फोंडा? जर तुम्ही अनालिसिस केलं मग आजचं तर सर्वात दक्षिणेकडे फोंडा आहे. बरोबर, फोंडा सर्वात दक्षिणेकडे आहे. त्याच्यावरती आंबा घाट आहे, त्याच्यावरती वरंधा आणि सर्वात वरती थळ घाट. यामुळे या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं बी. इतका सोपा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेले आहेत. आपल्याला हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजेत. ओके, तर असा हा टॉपिक होता, लहान टॉपिक होता. असे अनेक लेक्चर आपण या अगोदर देखील घेतलेले आहेत. तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुपर कोचिंग वरती ते पाहू शकता.
रेकॉर्डिंग मध्ये पहा, तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओज मध्ये. सुपर कोचिंग बद्दल माहिती देतो बघा. 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, याबरोबर आपल्याला ऑफलाईन क्लासेसचे पण रेकॉर्डिंग पाहायला मिळतात. म्हणजे ऑनलाईन प्लस ऑफलाईन असं पाहायला मिळतं. हे तुम्हाला सगळे सुपर टीचर गाईड करण्यासाठी आहेत. 2 बॅचेस आता आपल्या चालू आहेत. एक कंबाईनची बॅच, एक राज्यसेवेची बॅच. राज्यसेवेच्या क्रॅश कोर्सला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर तुम्ही क्रॅश कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन घेण्यासाठी कॅपिटल मध्ये अनिकेत हा कोड यूज करा आणि मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला यावरती मिळून जाईल. आता आपला एक सेल पण चालू आहे बघा, सुपर समर सेल. यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी म्हणजे सेल मध्ये जर ऍडमिशन घेतलं तर मॅक्सिमम डिस्काउंट आपल्याला मिळतो. कॅपिटल मध्ये अनिकेत कोड यूज करा आणि मॅक्सिमम डिस्काउंट तुम्ही राज्यसेवेच्या बॅच वरती मिळवू शकता, प्लस तुम्ही कंबाईनच्या बॅच वरती देखील मिळवू शकता. ओके. यानंतर जर आपल्या टेलिग्रामला जॉईन नसाल तर अनिकेत सर टेक्स्टबुक टेलिग्रामला सर्च करा, चॅनल तुम्हाला मिळून जाईल, किंवा QR कोड स्कॅन करा, मिळून जाईल तुम्हाला. चालेल. ऍप्लिकेशन पण डाउनलोड करून ठेवा. ऍप्लिकेशन वरती पण आपले लेक्चर चालतात. ते लेक्चर पण तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरू शकतात. आपण या लेक्चर मध्ये थांबूया, भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या लेक्चर मध्ये. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.